नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या काही दिवसात असं दाखवलं आहे की नंदिनी खूपच अपसेट झालेली असते. कारण की जीवा तिला असं बोललेला असतो की आमच्या दोघांची शेवटची आठवण ही तोडून टाकलीस तू. असं बोलल्यानंतर आता नंदिनीला असं फील होत असतं की जीवाच्या आयुष्यात जी के नावाची मुलगी आहे ते काही एकतर्फी प्रेम नाही, ह्या दोघांचंही जीवापाड एकमेकांवर प्रेम आहे हे नंदिनीला सारखंच टोचत असतं. नंदिनी स्वतःहून जीवाला म्हणते, जीवा प्लीज तुम्ही मला एकदा म्हणा की नंदिनी दे मला डिवोर्स, मी स्वतःहून तुम्हाला मोकळं करते. मी स्वतः येऊन मिस केच्या आणि तुमच्या डोक्यावर अक्षता टाकते. पण जीवा प्लीज तुम्ही एकदा बोला की नंदिनी दे मला डिवोर्स. जीवा तुम्हाला खरं मनापासून सांगा, डिवोर्स हवा आहे का? असं बोलल्यानंतर जीवा एकदम शॉक होऊन जातो. जीवाला काही सुचतच नाही की आता करायचं काय. नंदिनीला खूप त्रास होत असतो. नंदिनी जीवाला फक्त एकच बोलत असते की प्लीज मला सांगा, तुमच्या मनात खरंच माझ्यासाठी जागा आहे का? नसेल तर मला प्लीज सांगा, मी स्वतःहून तुम्हाला ह्या नात्यातून मोकळं करते. आता जीवालाही काही सुचत नसतं आणि नंदिनी तर त्याला विचारत असते की मला सांगा, मला माहिती आहे तुमचं आणि मिस केचं एकतर्फे प्रेम नव्हतं, तुम्ही एकमेकांवर खूप सारं प्रेम करत होता, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. जीवा प्लीज आता तरी मला खरं सांगा, मी स्वतःहून तुम्हाला या लग्नातून मोकळं करते. जीवा काहीही बोलत नाही. जीवा फक्त गप्प बसून ऐकत असतो आणि जीवा खूपच शॉक झालेला असतो. आता पुढे जाऊन जीवा खरंच त्याच्या मनातलं नंदिनीला सगळं सांगेल का? हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.